नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. नैतिक मूल्य शिक्षण ही काळाची गरज. सौ स्मिता कांगुणे. नैतिक मूल्य शिक्षण प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद पुणे सोलापूर शाखा यांच्या माध्यमातून नैतिक मूल्य शिक्षण अंतर्गत कथारूप रामायण परीक्षा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही घेण्यात आल्या. या परीक्षेत सोलापुरातील 18 शाळांनी सहभाग नोंदवला होता. आज हरिविदेवकरण येथे नैतिक मूल्य शिक्षण अंतर्गत कथारूप रामायण परीक्षा दिलेल्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता कांगुणे होत्या. या परीक्षेत 100% मार्क मिळवणारे प्रथम 12 विद्यार्थ्यांचा सत्कार, सुवर्ण पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच द्वितीय विद्यार्थ्यांचे व तृतीय विद्यार्थ्यांचे सुद्धा रौप्य व ब्रांज पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्वप्रथम श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी चन्नबसवेश्वर सोलापूर यांनी केले. तर आपण विद्यार्थी सुद्धा अशाच पद्धतीने प्रमुख पाहुणे नागनाथ बोंगरगे यांनी विद्यार्थी हे कशा प्रकारे गुरुजनांची आणि माता पित्यांची आज्ञा पाळावी व या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ स्मिता कांगुणे यांनी नैतिक मूल्य शिक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ही सध्या काळाची गरज आहे. या कार्याचे आयोजकांचे कौतुक करून भविष्यात योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र जोगीभटकर, चंद्रकांत कुलकर्णी, राघवेंद्र पिल्ले व सहशिक्षिका असावरी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी कार्यक्रमाचा आभार राघवेंद्र पिल्ले यांनी केले.